मी विष्णू बनसोडे, पे टू पे सोशल फाउंडेशनचा ब्रँच मॅनेजर। या संस्थेची 4 एप्रिल 2018 जयपूर राजस्थानमधलं ही एक NGO आहे, सामाजिक सेवाभावी संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटची जी काही अभियान आहे, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ और बेटी को सक्षम बनाओ, याच अभियानाच्या अंतर्गत आमची संस्था मागच्या 6 वर्षापासून संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 19 राज्यामध्ये या संस्थेचं काम चालू आहे। संस्थेचा दान घेणे आणि दान देणे म्हणजे डोनेशन देणे आणि डोनेशन घेणे याच्यावरती आपली संस्था काम करते। एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला संस्थेला जर डोनेशन दिलं, दान दिलं, तर त्या व्यक्तीला आमच्या संस्थेच्या माध्यमातून एकूण 4 ते 5 प्रकारचे लाभ दिले जातात, ज्याच्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी असेल, मुलीच्या जन्मासाठी असेल, विधवा स्त्रीच्या मुलीच्या लग्नासाठी असेल, अपंगासाठी असेल, किंवा एखादी अनाथ मुलगी असेल जी बेवारस मुलगी आहे, ज्या मुलीला आईवडील नाहीत, अशा मुलीच्या लग्नासाठी 1ही रुपया न घेता फ्रीमध्ये त्या मुलीचा फॉर्म भरला जातो आणि तिच्या मुलीच्या लग्नामध्ये संस्थेकडून जी काही सहायता राशी आहे ती सहायता राशी संस्थेच्या माध्यमातून त्या मुलीला दिली जाते। आपल्या संस्थेला 6 वर्षे पूर्ण झाले। संस्थेमध्ये खूप काही मोठे अचिव्हमेंट काम झालेले आहेत, जी की पूर्ण 17-18 राज्यामध्ये। नुकतंच आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं ऑफिस आणि लीगल ऑफिस हे लातूर ऑफिस आहे। लातूरमध्ये जवळपास या 4-5 महिन्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून 600+ लोकांना या संस्थेच्या माध्यमातून लाभ दिलेला आहे, ज्याच्यामध्ये मुलीचं लग्न आहे, कन्यादान आहे, मुलीचा जन्म आहे, अनाथ असतील, रोड अपघातामध्ये जी काही घटना घडल्या त्या लोकांना मदत दिली आहे। या सगळा लेखाजोखा आमच्यासोबत आमच्या लाईव्ह प्रूफ डॉक्युमेंटसोबत देखील आहे। अशा पद्धतीनं संस्थेचं सामाजिक च्या माध्यमातून आमची संस्था काम करते। जो परवा लातूरमध्ये प्रकार घडला तो प्रकार याला वेगळंच वळण लोकांनी दिलं। काही समाजातील लोकांनी जाणून बुजून आमच्या संस्थेला बदनाम करण्यासाठी जी काही कट कारस्थान रचलं होतं ते पूर्ण असफल होईल आणि संस्थेच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते आमच्यासोबत डोनेशनमध्ये काम करतात त्यांनीही कुणी घाबरून जायची काही गरज नाही। संस्था चालू आहे, संस्थेचे सगळे ऑफिस चालू आहेत, लीगल डॉक्युमेंट आहेत, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे। सगळ्या लोकांना शेवटच्या टोकापर्यंतचं डोनेशन देखील संस्थेच्या माध्यमातून देण्यासाठी चालू आहे। एवढा मोठा प्रकार घडून देखील लातूर ऑफिसमध्ये आपलं दररोज गोरगरिबांना संस्थेच्या माध्यमातून लाभ देणं चालू आहे।